नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळ कामाला सुरुवात करते. अंगण झाडून घेते पहिल्यांदा. अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतलं. आता गुरांची झाडझूड करून घेते. आणि इकडे सकाळ सकाळ चिमण्यांचा कसं चिवचिवाट चालू आहे झाडांवर बसून. झाडझूड करून घेतली. आता गाईची धार काढून घेते आणि गुरांना वैरण टाकते सगळ्या. कुठं चाललंय बाल्या? पंढरपूरला. बरं, एकटं चाललं का? आजी तुझ्यासोबत यायची का तू आजी सोबत जायचं आहे? तू आजी इकडं बघ माझ्याकडं. बर, बाला सोबत चाललाय तू आजीला? बर, काय आणतोय आता ना मग? आणतो का? पेढा नाही का आणत आम्हाला? आणतो का? भाऊजी निघाले तर आत्याला आणि बाल्याला गावात सोडायला. गावातनं वाहन आहे जायला. सकाळचा चहा झाला. चला आता कपडे धुवून घेते. कपडे धुवून वाळत टाकले. गोर पाणी लावून सावलीला बांधली. आणि इकडे लगेच शाळांना वैरण पण टाकली आणून. शाळांची पाठी भरती पाण्याने. घरातलं सगळं काम झाले. आता फराळ करून घ्यायची. आज एकादशी, मोठी एकादशी आज. या सगळ्यांनी आता फराळ करायला. आज आम्ही फराळ केल्यापासून परत गहू नीट करायला बसलो होतो. एक पोत राहिलं होतं नीट करायचं, ते करून घेतलं. आणि दुसरी कणगी पण भरली. थोडंसं कमी पडलं ह्या कणगीला. तर आता दोन्ही कणग्या गहू स्वच्छ निवडून करून भरून घेतले. ते आता वर्षभर दळण करायचं बिनगोरी झालं. फक्त उपणायचं आणि डायरेक्ट गिरणीमध्ये दळायला टाकायचं. 3:30 वाजले ते आणि आता माळावर निघाले. खेळीतलं गवत काढून आणायचे. 5:30 वाजल्या. गवत काढून झालं आणि राहिलेल्या 2 पाती पण स्वच्छ खुरपून झाल्या. भरपूर गवत निघले. आता गोळा करून घेऊ आणि गवताच्या गठुडे गाडीवर देऊ बांधून. आले हो, आला का देवावरनं? आला देवावरनं? हां, का पेढा आणलं का नाही? मग आणलाय का? आणलं. मला वाटतं तू एकटाच खातोय काही बसून बसून. होय, पाया पडला का देवाच्या? हा, पाया पडला का? आज मोठी वारी. हां हां हां. होय, झोपला होता का नव्हता? घरी झोपत आणि तिथं बरं झोपला र. होय, होय बाल्या. बाय वडं करायचं संध्याकाळी आता शाबूचं. संध्याकाळच्या 6 वाजले ते आता. इकडे मी चहा ठेवायला लागली आणि कुकरमध्ये
बटाटा घातला उकडायला, झाकण लावून घेते आता. वडापाव नाही, शाबूचं वडं करायचं तर त्याच्यासाठी घातला आहे बटाटा उकडायला. आणि थोडंसं हिरव्या मिरचीचं सुक्कं बटाटा पण करायचं आहे. चला कुकरचं झाकण लावून घेते आणि बटाटे शिजवून घेते आता. इथं आता मी पहिल्यांदा हिरव्या मिरचीचं बटाटा करून घेतलं. आणि आता आम्ही दोघीजणी मिळून करायला लागलो आहे वडं. इकडं शाबूमध्ये शेंगदाण्याचं कूट, उकडलेला बटाटा, चटणी सगळं टाकून मिसळून घेतले. मीठ, हिरवी मिरची काही जास्त तिखट नाही आमची, आणि त्यामुळे आम्ही थोडीशी चटणी टाकली. आणि पोरं पण खाणार आहे ती, त्यामुळे जास्त काही तिखट केलं नाही. इकडं असं वडं तयार करायला चालू आहे. तो मी इकडे तेल ठेवले तापायला, आता तळून घेते. तेल गरम झाले, आता वडं सोडून घेते. चालते सोडली की मस्त असं वडं तळून झाले. ते आता वड्यासोबत तोंडी लावायला मिरच्या तळून घेते. तर आता इथं मस्त असं सगळं वडं करून तयार झाले. तर वडापाव बाल्या कसं झालं ते वडं? हां छान झाले तर का? बरं तिखट झाले तर का? बाल्यानं काही वडा फोडून त्याचा बटाटा टाकले काय केलेलं? बोगच केले बाल्या.